जय मल्हार। आज आपल्या जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि या तालुक्याचे आमदार नामदार विजयबापू शिवतरे यांच्या माध्यमातून जेजुरी हे महाराष्ट्राचं कुलदैवत असल्याकारणाने विशेष सहाय्यता निधी आणि शासनाच्या विविध योजनांमधून जेजुरीच्या नगरपालिकेच्या रस्त्याची, जेजुरीच्या लाईटची आणि विविध अशी विकास कामांचं आज उद्घाटन होतं आहे। बापूंची तब्येत खराब असल्यामुळे आणि सुनेत्रावहिनींनी त्यांच्या सदिच्छा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत। जेजुरी शहरामध्ये साधारणतः येणाऱ्या काळामध्ये 150 कोटीची कामे ही मंजूर आहेत, म्हणजे ती प्रगतीपथावरती चालू पण झालेली आहेत। आणि जेजुरीच्या इतिहासामध्ये निवडून आल्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्येच 150 करोडची कामं घेणारं हे पहिलं सरकार असेल। आणि याच्यामध्ये सहाय्यता, याच्यामध्ये धावपळ, सर्वच नगरसेवक आणि आमचे मित्र या जेजुरीचे तरुण तरफदार उपनगराध्यक्ष आदरणीय गणेशजी निकुडे पाटील यांचा सहभाग अतिशय मोठा आहे। कारण या विकास कामांसाठी आपल्याला सरकारी दरबारी वेळोवेळी जाऊन पाठपुरावा करावा लागलेला आहे। आणि हे पाठपुरावा करत असताना त्याच्यामध्ये माजी नगरसेवक दादासाहेब उबाळे, त्यामध्ये सुशीलजी राऊत, योगेशजी जगताप यांचं विशेष नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। कारण हा निधी उपलब्ध करून येत असताना प्रशासकीय लेवलवरती, मग तिथं मुंबईला जायचं असून द्या किंवा पुण्यामध्ये जायचं असून द्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहून तो निधी आणून देण्यासाठीचा प्रयत्न या मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा जेजुरी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भूषवत असतो, मी स्वतः एकटा काम करत नाही, तर माझ्याबरोबर या माता भगिनी सर्व नगरसेविका की ज्या 2-2, 3-3 हजार मतातून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि त्याचबरोबर बांधकाम सभापती असतील, त्या ठिकाणचे आमचे इतर सभापती असतील, हे सर्वजण तळमळीने काम करत आहेत। या सर्व कार्यामध्ये आमचं जे कोऑर्डिनेशन आहे, हे कोऑर्डिनेशन टिकून ठेवण्याचं काम आमची काही वडीलधारी मंडळी आहेत, त्याच्यात रोहिदाजी कुंभार आहेत, रमेशजी बयास आहेत, सुनील आसुलीकर आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी हिरिरीने असा सहभाग घेतला ते आमचे मित्र की ज्यांनी जेजुरीच्या विकास कामाचा ध्यास हा आमच्या पाठीमागं लावलेला आहे, ते आमचे संदीप आप्पा जगताप की ज्यांनी दांडगा असा अनुभव त्यांना मार्तंड देवस्थानचा आहे, नगरपालिकेचा आहे, युवकांमध्ये आणि चळवळीतले कार्यकर्ते आहेत। वेगवेगळे पत्रकार मंडळी त्याच्यामध्ये सुरेशदादा उबाळे आहेत, संपतराव कोळेकर आहेत, राजू पानसरे आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आम्हाला मदत करतायत। आणि जेजुरीचा सर्वांगीण विकास हा कसा होईल, माझ्या अंदाजाने मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेजुरीकरांना सांगावंसं वाटतंय की नियोजनबद्ध जर जेजुरीचा विकास केला, भ्रष्टाचारमुक्त जर जेजुरी आपण केली आणि कामाची क्वालिटी जर चांगली ठेवली, तर राज्य सरकार आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब जो अजितदादांनी आपल्याला शब्द दिला होता की 500 कोटी रुपये तुम्हाला मी जेजुरीकरांना देतो, हा शब्द येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रावहिनी निश्चित पूर्ण करतील। आणि त्या ठिकाणी लागणारी सर्व मदत सरकारी दरबारातली, मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे पहा आपल्याला या ठिकाणी जेजुरीचा विकास करत असताना ही खंडेरायाची जेजुरी आहे, माळसाकांताचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। येणारा भाविक भक्त या ठिकाणी पक्ष बघून येत नाही आहे, तर त्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी असतील, त्यामध्ये गटर असतील, रस्ते असतील, आणि त्याच्या पलीकडे जाऊन विविध विकास कामं, जेजुरीतले पार्किंगची व्यवस्था आहे, जेजुरी हद्दवाढ करायची आहे, ह्या सर्व गोष्टींचा लोड मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेजुरीकरांना एकच सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकून आम्हाला जे निवडून दिलेलं आहे, हे निवडून देत असताना तुम्ही तुमचं काम आता केलेलं आहे, आता आम्हाला आमचं काम करून द्या। त्या ठिकाणी कुठं चुकलो तर आमचा कान त्या ठिकाणी तुम्ही पकडा की जयदीप, त्या ठिकाणी गणेशजी निकुडे पाटील तुम्ही चुकताय, त्या ठिकाणी निश्चित आम्ही पण तुमचीच लेकरं आहे। एक विश्वास या निमित्ताने जेजुरी नागरिकांना देतो की पिढ्यानपिढ्या या ठिकाणी आपण सर्वांनी, 12 बोलतेदारांनी आणि बहुजन समाजाने या ठिकाणी एकत्र येऊन, मग माळसाकांताचं देवस्थान ट्रस्ट असून द्या, जेजुरीचं 12 बोलतेदार संघटना असून द्या, माझ्या जेजुरीतली खांदेकरी मानकरी संघटना असून द्या, या सर्वांनी एकत्र मिळून जेजुरीचा जालिंदर, त्यातमध्ये खोमने पाटील असतील, हे सर्वजण चांगल्या पद्धतीने काम पाहत आहेत। आणि एक जेजुरीचा एक अखंड जेजुरी, महाराष्ट्राची जेजुरी आणि एक वेगळी जेजुरी आपली, की येणारी जेजुरी ही खऱ्या अर्थाने सोन्याची जेजुरी कशी असेल, एअरपोर्ट, IT पार्क आणि त्याच्याबरोबर होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमधले बदल हे झपाट्याने होणार आहेत।
जेजुरीच्या इंचाला सोन्याची भूमी ही तयार होणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जेजुरीच्या घराच्या बाहेर नुसता त्या ठिकाणी जर माती जरी घेऊन बसला तरी ती माती विक्री होईल, इतक्या जेजुरीची किंमत वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी एकच विश्वास देऊया की येणाऱ्या काळामध्ये जी 5 वर्ष जेजुरीकरांना आपल्याला दिलेली आहेत ती चांगली सुखानी, गोविंदानी आणि भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ आणि सुंदर जेजुरी करूया. धन्यवाद.